तर हाय हॅलो नमस्कार मंडळी. हे प्रत्येक लेडीजच्या बाबतीत होत असेल असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाल काय, हा प्रत्येक बायकांच्या मनातील विचार असणार आहे असं मला वाटतं. आता तो विचार म्हणजे काय, जसं की आपण एखाद्या मार्केटमध्ये जातो, सगळीकडे फिरतो, मग एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती वस्तू आपल्याला इतकी आवडलेली असते, पण आपण त्या वस्तूचा आधी रेट बघतो, म्हणजे त्या वस्तूची प्राईस काय आहे ती बघतो, होय ना. मनातून ती वस्तू तर आवडलेली असते, पण ती वस्तू घेताना आपण कितीतरी विचार करत असतो. वस्तू आवडली खरी, पण त्या आता वस्तूची मला गरज आहे का. कशी गंमत असते बघा आपली बायकांची. धड आपली आवडसुद्धा आपल्याला पटकन नाही कळत, माझी आवड काय आहे ती. आता इथेच बघा की एखादी वस्तू आपल्याला आवडलेली असते, पण त्या वस्तूची प्राईस बघून आपण किती विचार करत बसतो, घेऊ की नको, आता या वस्तूची गरज नाही आहे मला, असं आपल्या मनाला आपण सहज सांगून टाकतो. आणि हे मन पण किती विचित्र आहे बघा. आधी आवड दाखवते त्या वस्तूची, आणि किंमत बघितल्यानंतर म्हणजे प्राईस बघितल्यानंतर तेच मन परत घेऊ नको म्हणून सांगत असतं आपल्याला. हेच मन आपल्या परिस्थितीची जाणीव पण करून देत असतं आपल्याला. अगं नको घेऊ ती वस्तू, आता गरज नाही आहे त्या वस्तूची, उगीच कशाला पैसे खर्च करतेस, असं आपलं मनच आपल्याला सांगून जातं. आणि आपण पटकन जी आवडलेली वस्तू असते ती नको म्हणून अगदी सहज सांगून पुढे जा. त्या आवडलेल्या वस्तूची किंमत जी आहे त्या किमतीत आपण एखादं दुसरं घरी लागणारं साहित्य घेऊ शकतो, असा विचार करत आपण पुढे जात राहतो. प्रत्येकाच्या आवडीची वस्तू आपण किती पटकन घेत असतो, पण आपल्या आवडीची वस्तू घेताना किती विचार करावा लागतो. असं बऱ्याच लेडीजबरोबर होत असतं. मग तेव्हा आपल्याला म्हणत असतात, 10 वेळा एकच वस्तू बघतेस आणि नंतर नको का म्हणतेस. हे तरी खरं आहे की नाही. किती आलटून पालटून आपण सगळ्या त्या वस्तू बघत असतो. अगदी ती वस्तू बघताना दुकानदार पण आपल्याकडे रागाने बघत असतो आणि लास्टला आपण नको म्हणून बाहेर येतो. मग मार्केटमधून घरी येईपर्यंत आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. नव्हतं घ्यायचं तर मग कशाला बघायचं आणि कशाला मार्केटमध्ये जायचं, बरंच काही बोलून घ्यावं लागतं. पण आपण ती वस्तू का नाही घेतलेली ते आपल्या मनालाच माहिती असतं. थोडा वेळ वाईट वाटतं, पण आपल्या मनाची समजूत आपणच काढतो. म्हणतात ना, बायकांचं मन कोणालाच समजत नाही. असं तुमच्याही बाबतीत होतंय काय? कमेंट करून सांगा. बाय.